Hello. Hello, this is the My Artifact episode number 1994. आजची तारीख आहे 10 ऑगस्ट 2020. वाजले आता रात्रीचे ॲक्च्युली या रात्रीचे 8:15 वाजले. पण सेईज आहे, मी ठरवलं होतं की 10 तारखेला मी माझी शॉर्ट फिल्म कंप्लीट करेल. येस, तर आजची 10 तारीख आहे आणि ही शॉर्ट फिल्म आहे जे अजूनपर्यंत खतम झाली नाही. वाय इज दिस सो मच डिले? का एवढा उशीर झाला शॉर्ट फिल्म बनवण्यासाठी? आपण ठरवलं होतं वेळेवर, ॲक्च्युली जुलै महिन्यातच ठरवलं होतं आणि आपली जी पहिली शूटिंग झाली होती ते शूटिंग झाली होती मी चेक करून सांगतो. ॲक्च्युली इट वॉज 31 जुलै. म्हणजे मी 31 जुलैला म्हणजे वॉज डे 1ची पहिली जे शूटिंग होती ना ते मी 31 जुलैला शूट केलं. ओके, आणि 31 जुलैला शूट केलं आणि त्यानंतर 1 ऑगस्टला त्याची एडिटिंग पण झाली होती. ओके, सो इट वॉज लाईक दॅट. आणि त्याच्यानंतर मग मी शूट केलं डे 2, तो केला होता 6 ऑगस्टला केला होता. ओके, सो 31 जुलैला पहिला शूट केला डे 1चा आणि डे 2चा 6 ऑगस्ट. म्हणजे इट वॉज लाईक करीब 5-6 दिवस. ओके, 7 दिवस पकडून घे, 6 दिवस लागले. आणि त्याच्यानंतर कंटिन्यू आज एडिटिंग होऊन राहिली त्याची. म्हणजे जे 6 तारखेची जे शूटिंग आहे ना त्याची एडिटिंग आज होत आहे. सो इतका वेळ काऊन लागून राहिला या? ॲक्च्युली शॉर्ट फिल्म तर खूप मोठी नाही आहे. ॲक्च्युली शॉर्ट फिल्म ऑब्वियसली खूप मोठी नाही आहे, बट प्रॉब्लेम हे होत आहे की मला काम करण्यासाठी नाही का फर्स्ट ऑफ ऑल जे आतुरता असतात ते कमी आहे. आतुरता म्हणजे इन द सेन्स की कोणत्या गोष्टीमागे लागलं तर त्याला पूर्ण कंप्लीट करण्यापर्यंत जो स्वतःमध्ये जो कॉन्फिडन्स असतो की स्वतःमध्ये जो तीव्र इच्छा असते का मला आज हे खतम करायचं आहे, ते माझ्यामध्ये नाही आहे लिटरली. असं म्हणजे आज मी स्वतःमध्ये मी जेव्हा एडिटिंग करत बसलो ना तर तेव्हा ऑब्वियसली मी खूप असा वेळ होता जिथे मी टाईमपास केला. येस, सो मला असं रिअलाईज झालं की दिस इज नॉट गुड यार. समजा जर आपण या स्पीडनी चालत राहिलो ना इट वॉज डेफिनेटली नॉट गुड. तर मग मी असा निर्णय केला की ठीक आहे, टाईमपास होत आहे ना, दॅट इज ओके, बट आपण दुसरं काम हातात नाही घेऊ. वाय? कारण समजा जर आपण दुसरं काम हातात घेऊ ना तर त्यामुळे काय होते की हे काम असं अटकून जाईल. समजा जर आपण टाईमपास करताय म्हणजे मानून घे मी 1 किंवा 1.5 घंटा कंटिन्यू एडिटिंग केली. ओके, आणि त्यानंतर मग मला खूप बोर वाटलं यार. इट वॉज लाईक बोर वाटलं म्हणजे कसं होते कधी कधी नाही का एडिट करताना नाही का खूप काही प्रॉब्लेम्स येतात. बहुत काही प्रॉब्लेम. आपल्याला फ्रेम मॅच करावं लागते, सिंक्रोनायझेशन मॅच करावं लागते, ऑडिओ व्हिडिओ चॅनल्स मॅच करावं लागते, कलर ग्रेड करावं लागते, स्केल करावं लागते. इट वॉज सो मच थिंग्स. आणि त्यानंतर खूप सारे फुटेजेस आहेत त्याला पाहावं लागते, कोणतं बेटर आहे कोणतं नाही बेटर आहे ते पण पाहावं लागते. त्यानंतर रेंडरिंगला पण करावं लागते. एक रेंडर करण्यासाठी ॲटलिस्ट तरी 10 ते 15 मिनिट लागते. सो इट वॉज लाईक दॅट की आपल्याला वाटते खूप छोटं बट ॲक्च्युली आहे मोठं. आणि कसं याला प्रत्येक आणि एडिटिंग करताना आपल्याला खूप काही डिसाईड करावं लागतं. आता कसं की माझी शॉर्ट फिल्म आहे, याच्यामध्ये नाही काही स्टोरी आहे, नाही स्क्रिप्ट ब्रेकडाऊन आहे. येस, इट वॉज लाईक दॅट. माझ्या डोक्यामध्ये कन्सेप्ट आहे आणि त्याला मी शूट म्हणजे फ्रेम बाय फ्रेम शूट करत आहे. येस, अजूनपर्यंत मला माहीत नाही की माझ्या स्टोरीचा एंड कुठे आहे आणि कसं आहे. जस्ट लाईक आय एम डुईंग वॉट एव्हर आय एम. जस्ट माझ्या जे कॅपॅबिलिटी आहे त्याच्यामध्ये मी या सगळ्या गोष्टी करून राहिलो आहे. सो इट वॉज लाईक दॅट की खूप सारे ट्रायल अँड एरर आहे. म्हणजे मी फर्स्ट टाइम या सगळ्या गोष्टी करून राहिलो आहे त्यामुळे मला रिअलाईज होऊन राहिलं आहे की
किती प्रॉब्लेम्स आहेत येस, आणि किती सारे आपल्याला मध्ये सुधारणा आणण्याची गरज आहे. समजा जर आपण असं नाही केलं तर इट वॉज बट स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आहे आणि एवढं वाटते की आपण या सर्व गोष्टी करू शकतो. दॅट्स वाय वी आर डुईंग इट आणि दॅट इज इम्पॉर्टंट. सो आज मी सकाळपासून एडिटिंगलाच बसलो. ऑब्विसली आज सकाळी उठलो मी 7 वाजता, फ्रेश वगैरे झालो. त्यानंतर मग मी आज ॲक्च्युली आज सकाळपासून पाऊस होता, आज दिवसभर पाऊस होता, ऑलमोस्ट करीब 4 वाजेपर्यंत कंटिन्यू पाऊस होता. सो कुठे बाहेर वगैरे गेलो नाही. येस, म्हणजे आंघोळ पण मी जस्ट आत्ताच केली आहे, सकाळपासून आंघोळ नाही केली होती कारण पावसाचं वातावरण होतं बहुत जास्त. ओके, दुसरी गोष्ट अशी एक रिअलाईज झाली की जेव्हा कोणतेही क्रिएटिव्ह काम करत असताना नाही का आपल्याला कोणतेही असे म्हणजे डिस्टर्बन्स नसायला पाहिजे कोणत्याच प्रकारचं. येस, बाय फिजिकली, बाय मेंटली, बाय इमोशनली कोणत्याच गोष्टीचं डिस्टर्बन्स नाही. कारण आपण जे काम करतो ते क्रिएटिव्ह काम करतो आणि हे काम आहे डोक्याने काम करावं लागते, ना की जस्ट हाताने काम करावं लागते. कारण आपण काही ना काहीतरी नवीन बनवतो. तर याच्यामध्ये काय असते की आपल्याला प्रत्येक गोष्ट डिसाईड करावं लागते, प्रत्येक गोष्ट वेळेवर आयडेंटिफाय करावं लागते की हां असं होईल का, असं पॉसिबल होऊ शकते का. आपण ट्रायल अँड एरर करतो बहुत साऱ्या गोष्टी. युजली मला असं वाटतं की मी एक क्रिएटिव्ह पर्सन आहे आणि जेव्हा मला क्रिएटिव्हिटी करत असतो ना, म्हणजे जेव्हा मी एडिटिंग करत असतो, एडिटिंग एक प्रकारे क्रिएटिव्हिटीचंच काम आहे बरं. हे काही काम म्हणजे असं नाही आहे की इट वॉज नॉट. कारण असे बहुत सारे असे डिसिजन आहे ते एडिटिंग टेबलवर जेव्हा बसतो ना तेव्हा खूप सारे घ्यावं लागते यास. कारण कोणता फ्रेम कुठे घ्यायचा आहे, कशाप्रमाणे घ्यायचा आहे, सो मच थिंग्स, खूप साऱ्या गोष्टी मॅटर करावं लागते. ऑल्सो कसं आहे की या शॉर्ट फिल्ममध्ये मीच ॲक्टर आहे, मीच डिरेक्टर आहे, मीच सिनेमा फोटोग्राफर आहे आणि मीच एडिटर आहे. सो आय एम द एव्हरीथिंग. येस, म्हणजे असं कोणी नाही की जो मला सपोर्ट करेल वगैरे. बट त्यामुळेच मला खूप साऱ्या गोष्टी विचार करावं लागते की हां आपण हा अँगल घेतला असता बरं झाला असता, हा शॉर्ट फालतूला घेतला, याची काही गरज होती नाही. बट ॲक्च्युली कसं आहे की मी खूप जास्त शॉर्ट घेतो. मला सांगण्याचं हे होतं की जेव्हा मी कोणती क्रिएटिव्ह काम करत असतो ना तेव्हा नाही का माझ्यामध्ये कोणती प्रॉब्लेम नसली पाहिजे. आणि माझ्यामध्ये इन द सेन्स युजली कसं आहे की आज सकाळी माझं पोट साफ झालं ॲक्च्युली. मग त्याच्यानंतर मी नाश्ता केल्यानंतर मग मी एडिटिंगवर बसलो इथे आणि त्यानंतर एडिटिंग करायला बसलो. एडिटिंग केल्यानंतर मग मला असं रिअलाईज झालं यार इट्स लाईक पोटामध्ये काहीतरी गुडगुड होत आहे, म्हणजे पोटात काही ना काहीतरी आहे. सो मी किती सारं पाणी पिलं, खूप पाणी पिलं, 1 बॉटल 2 बॉटल 3 बॉटल पाणी पिजो लगविलं जातो. बट साला ते पोट साफच नाही होत आहे. तर त्यामुळे नाही का मला बहुत जास्त डिस्टर्बन्स होत होतो, बहुत जास्त. इट वॉज सो मच. बट या म्हणजे हा एक मला प्रॉब्लेम असा रिअलाईज झाला जेव्हा मी कोणती क्रिएटिव्हिटी करतो ना तेव्हा, या म्हणजे क्रिएटिव्हिटीचं काम करताना तेव्हा या साऱ्या गोष्टी मॅटर असते. तो तेव्हा या साऱ्या गोष्टी इम्पॉर्टंट असते की आपण त्याच्यावर फोकस राहावे. ओके, ऑलराईट. अजून काय आलं आहे, हां, जेव्हा तुम्ही कोणताही प्रोजेक्ट हाती घेता तर तुम्ही असं नका करू की हा प्रोजेक्ट बोर झाला तर आपण दुसरा प्रोजेक्ट घेऊ का. म्हणजे जस्ट लाईक माझ्या 2 प्रोजेक्ट सुरू आहे ना, म्हणजे हा शॉर्ट फिल्मचा पण आहे आणि त्यानंतर माझं आर्टिफॅक्ट एपिसोडची स्टोरी ते पण बनवायची आहे. तर मी म्हणजे मला असं रिअलाईज झालं की हां यार बोर होता, आपण हा प्रोजेक्ट क्लोज करू आणि दुसरा प्रोजेक्ट ओपन करू. तर मला असं रिअलाईज झालं यार की राहू दे यार, इट वॉज लाईक दॅट की हा प्रोजेक्ट जो सुरू आहे ना तो सुरूच राहू दे. थोडासा बोर झाला, चलो ठीक आहे आपण मॅनेज करू, बट आपल्याला कंटिन्यू हाच करायचा आहे कारण आपल्याला हे खतम करायचं आहे. ॲक्च्युली मी आज डिसाईड केलं होतं की आज डे 2ची जी एडिटिंग आहे ना ती आज कम्प्लीट होऊन जाईल. बट ॲक्च्युली कसं आहे की ऑडिओ सिंक्रोनायझेशन अजून झालेलं नाही. येस, म्हणजे जस्ट ऑडिओ लावले आहे, म्हणजे माझा ट्रॅक आणि श्रुतीचा ट्रॅक बरोबर एकमेकातील घोसवला आहे बरोबर. आणि तो त्याच्यामध्ये पण थोडेसे कमी जास्त आहे, पण त्याच्यामध्ये पण थोडासा एक इश्यू आहे की तो खूप जास्त टाईम स्पॅन घेत आहे. म्हणजे ऑलमोस्ट काही 3-3.5 मिनिट घेऊन झाला आहे. तर आय डोंट नो, बट मला असं वाटते की हां एवढा टाईम असायला पाहिजे या, म्हणजे आपण खूप जास्त कमी पण नाही केलं पाहिजे सर, कारण कमी केलं तर खूप घाई वाटेल. येस, सो इट वॉज नॉट सो. आणि अजून एक गोष्ट आहे की हे जे ब्रेकअप आहे ना, हे जे दर्द आहे ना, हे त्याला फील व्हायला पाहिजे. त्यासाठी मला अजून
डे 3साठी पुन्हा जावं लागेल, मोठ्या वडिलांकडे शूट करावं लागेल. ओके. या शॉर्ट फिल्मचं अजून एक कसं आहे की मला डुप्लिकेट बनवायचं आहे. सो दॅट्स वाय मला इथे स्क्रिप्टिंग करावं लागेल, कारण डुप्लिकेटसाठी स्क्रिप्ट इम्पॉर्टंट असते. सो दॅट्स वाय. सो यस, मी याच्याबद्दल विचार करून राहिलो आहे आणि कशाप्रमाणे मी शॉर्ट देते विचार करत आहे. ओके. विशालचा जो ट्रॅक होता, म्हणजे विशाल एक व्यक्ती आहे जो मला रिअलाईज करून देईल की माझी गलती कुठे आहे. बट देन आय रिअलाइज दॅट की एखादी दुसरा व्यक्ती दाखवण्यापेक्षा बेटर आहे की आपण स्वतःलाच एक प्रकारे दाखवू. म्हणजे आपण स्वतःचे डुप्लिकेट दाखवायचं आहे ना, त्या डुप्लिकेटमध्ये तो व्यक्ती रिअलाइज करून देईल तर तुमच्यामध्ये कोणत्या गलती आहे. सो तो बेटर इम्पॅक्ट पडेल ॲज कम्पेअर टू एक अनदर पर्सन. सो या काल मी आठव्या एपिसोडमध्ये म्हणलं होतं की मी कोणती जे लेक्चर करेन ना त्या लेक्चरचे नोट्स काढेन. सो ॲक्च्युली मी आज कोणतेच लेक्चर वगैरे नाही केलं, त्यामुळे मी कोणतेच नोट्स नाही काढले. आज दिवसभर मी एडिटिंगवरच होतो. सो या, तुला काय वाटते की तू आज दिवसभर एडिटिंग होता तर तू तुझ्यामध्ये म्हणजे तू तुझ्या वेळेचा कशाप्रमाणे चांगली युटिलाइज केला? इट वॉज लाईक दॅट की फोकस. इट वॉज लाईक दॅट की मला जे भेटलं ना त्याच्यामध्ये मी काम केलं, असं नाही म्हणतात नाही केलं, केलं या. बट माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. येस, म्हणजे स्टील म्हणजे थोडंसं मला हे वाटते की स्वतःमध्ये एक प्रकारे इचिनेस वाटते की म्हणजे मी जे काम करतो ते लोकांना काफी अनॲप्रोप्रिएट वाटेल. दॅट्स वाय. म्हणजे मगाशी कसं आहे की मला नाही का रेकॉर्डिंग करायची होती आणि रेकॉर्डिंग करायच्या वेळेस नाही का बाबा तिथे बसून होते आणि ते काही ना काहीतरी काम करत होते. आता रेकॉर्ड करत आहे तर त्यावेळेस नाही का ऑब्व्हियसली मला कसं रेकॉर्ड करताना कोणी नसलं तेव्हा बेटर वाटते या, म्हणजे मी चांगल्याने खुल्याने बोलू शकतो. बट आता बाबा तिथे बसून आहे तर आय वॉज रिअली हेजिटेट. हो आलो. सो आय वॉज रिअली हेजिटेट ऑन दिस थिंग. सो दॅट्स वाय मी खूप हे झालं. बट माझ्यामध्ये ही क्वालिटी इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे, कारण हेजिटेट वन इज नॉट रिअली गुड फॉर द क्रिएटिव्ह वर्क. कारण आपलं कामच असं आहे, आपल्याला या सगळ्या गोष्टी अंडरस्टँड करावं लागेल. सुद्धा आज अजून एक चांगली गोष्ट झाली की आज मला सर्टिफिकेट भेटलं क्रिएटिव्ह फिल्म डिरेक्शन कोर्स मी जिथून बाय केलं होतं DG फिल्मिंगवरून. सो त्यांच्याकडून मला सर्टिफिकेट भेटलं आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मला खूप सारे कॉन्टॅक्ट वगैरे दिले, खूप साऱ्या प्रोडक्शन हाऊसचे वगैरे, आणि त्यांचे ईमेल ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर. सो दॅट इज रिअली इम्पॉर्टंट की आपण आपल्याला काम शोधण्यासाठी किंवा काम मागण्यासाठी या व्यक्तींची गरज असते. सो ऑब्व्हियसली त्यांना कॉल करणं किंवा त्यांना ईमेल करणं इट इज रिअली इम्पॉर्टंट. सो माझा पहिला प्रेफरन्स हाच राहील की जेवढ्यात लवकर माझी शॉर्ट फिल्म जशी कम्प्लीट झाली तशी मी या लोकांना मेल करेल, ईच अँड एव्हरी पर्सन, या प्रत्येकांना, कारण हे इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. अजून एक चांगली गोष्ट झाली की मी टाइमपास नाही केला कोणत्या गोष्टीचा. थोडा बहुत वगैरे केला म्हणा, मी असं नाही म्हणत. बट असं नाही झालं की मी खूप जास्त वेळ या एडिटिंगवर थोडा जास्त फोकस होतो. बट स्टील देन एव्हरीथिंग इज फाईन, एव्हरीथिंग इज गुड. सो दिस इज इट, दिस इज दी माय आर्टिकल एपिसोड नंबर 1994. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.